आशा भोसले, सांगलीच्या गल्लीपासून जागतिक कीर्तीपर्यंतचा प्रवास. मित्रांनो, आशाताईंचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे स्वतः शास्त्रीय संगीतातील दिग्गज होते. आशाताई केवळ 9 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आणि मोठ्या भगिनी लता दीदींच्या खांद्यावर आली. घराचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी कोल्हापुरातून आपल्या गायकीच्या प्रवासाला सुरुवात केली. 1943 मध्ये त्यांनी माझा बाळ या मराठी चित्रपटासाठी चला चला नवबाळा हे पहिले गाणे गायले. त्यानंतर त्या मुंबईत आल्या. सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टीत लता दीदींचे स्थान पक्के झाले होते. त्यामुळे आशाताईंना अनेकदा दुसऱ्या पसंतीची गाणी मिळत असत. पण त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांनी अशा गाण्यांना स्वीकारले जी इतर गायकांनी नाकारली होती आणि तिथेच त्यांच्या आवाजातील जादू जगासमोर आली. मित्रांनो, 50 आणि 60च्या दशकात ओ.पी. नय्यर आणि आर.डी. बर्मन यांच्यासोबतच्या जोडीने भारतीय संगीताचा चेहरा बदलला. चुरा लिया है, दम मारो दम सारख्या गाण्यांनी त्यांना पॉप क्वीन बनवले. तर इन आँखों की मस्ती सारख्या गझलांनी त्यांच्यातील शास्त्रीय बैठक सिद्ध केली. त्यांनी केवळ गाणीच गायली नाहीत, तर वयाच्या 85-90व्या वर्षीही त्या स्टेजवर 2-3 तास कॉन्सर्ट करायच्या. हे त्यांच्या ऊर्जेचे मोठे उदाहरण होते. खूप कमी लोकांना माहीत आहे की आशाताईंना स्वयंपाकाची प्रचंड आवड होती. त्यांचे स्वतःचे आशाज नावाचे रेस्टॉरंट्सचे जाळे परदेशातही पसरलेले आहे. संगीतासोबतच जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे त्यांनी जगाला शिकवले. त्यांच्या आयुष्यात अनेक कौटुंबिक दुःख आली. मुलाचे निधन झाले, पण त्या प्रत्येक वेळी फिनिक्स पक्षासारख्या उभ्या राहिल्या. मित्रांनो, त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांना 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषणे सन्मानित करण्यात आले. आजही गुगल सर्चमध्ये सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. आज 92व्या वर्षी त्यांनी हा देह त्यागला असला तरी सांगलीपासून सुरू झालेला हा सुरांचा प्रवास अनंत काळ चालू राहील. मित्रांनो, आशाताईचे कोणते गाणे तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. पाहत रहा AK ऑल कंटेंट. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भावपूर्वक श्रद्धांजली.